मी 20 वर्षाची सुंदर चोर आहे। एकदा मी एका घरात चोरी करायला गेले असताना पकडले गेले। ते पोलिसाचे घर असल्याचे निष्पन्न झाले। तो माझ्याकडे विचित्र नजरेने पाहू लागला, जणू तो मला ओळखतो आहे। जेव्हा त्या 40 वर्षाच्या पोलिसाला माझ्याशी लग्न करायचे होते तेव्हा मी होकार दिला, कारण मला तुरुंगात जायचे नव्हते। पण लग्नाच्या रात्री त्याच्या जागी दुसरा पोलीस आला आणि त्यानंतर माझ्या किंकाळ्या खोलीत घुमू लागल्या। माझे नाव सोनाली आहे। माझे वडील चोर होते। अवघ्या 2 वर्षापूर्वी त्यांचे निधन झाले। तेव्हापासून मी चोरी करत आहे। जोपर्यंत माझे वडील हयात होते मला काहीही करण्याची गरज नव्हती। मी फक्त घर सांभाळायचे। मी माझ्या आईलाही पाहिले नाही। माझे वडील लहानपणापासून माझ्यासोबत होते। ते म्हणाले की तुला जन्म दिल्यानंतर तुझ्या आईचा मृत्यू झाला, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या घरी माझ्या आईचा फोटो नव्हता। जेव्हा मी माझ्या बाबांना माझ्या आईचा फोटो दाखवायला सांगायचे तेव्हा माझे बाबा म्हणायचे की आम्ही कधीच फोटो काढला नाही। मला या गोष्टीचे वाईट वाटायचे। मग माझे बाबा म्हणायचे की तू आरशात तुझा चेहरा बघ, तू नक्कीच तुझ्या आईसारखी दिसत आहेस। तुझी आई सुद्धा या वयात अशी दिसत होती। माझ्या वडिलांचे माझ्यावर खूप प्रेम होते। मला जन्म दिल्यानंतर माझी आई मरण पावली, तरीही त्यांनी कधीही माझा द्वेष केला नाही। तो मला त्याच्या चोरीचे कारण सांगत असे। तो मला कुलूप कसे उघडायचे ते शिकवायचा आणि चोरीचा माल विकायचा। तेव्हा तो मला सोबत घेऊन जायचा, ज्यातून आम्ही लिहायला आणि वाचायला शिकू शकतो। मी चोरी शिकले होते। बाबा गेल्यानंतर मी रोज रात्री लोकांच्या घरातून चोरी करायचे। जी घरे बंद होती ती मी निवडायची। मी दुसऱ्याच दिवशी चोरी करून सर्व सामान विकायची। मी बहुतेक मौल्यवान वस्तू चोरत असे, जसे सोने, पैसा किंवा मोबाईल, लॅपटॉप। अशीच एके दिवशी मी चोरीला निघाले। खूप दिवसापासून बंद असलेल्या घरातून मी चोरी करणार होते। कदाचित घराचा मालक कुठेतरी बाहेर गेला असावा। जेव्हा मी घरात चोरी करत होते अचानक कोणीतरी लाईट ऑन केली। मला पळून जाण्याची संधी मिळाली नाही। माझ्या समोर एक माणूस उभा होता। तो खूप मजबूत होता, पण त्याचे वय सुमारे 40 वर्ष असेल। मी चोरी करत असल्याचे त्याला समजले आणि त्याने लगेच येऊन मला पकडले। त्याने माझा हात इतका घट्ट दाबला की मला वेदना होऊ लागल्या। मी खूप घाबरले। आता पळून जाण्यासाठी माझ्याकडे पर्याय नव्हता। तो म्हणाला, तू चोरी करतेस, पण आता तुला तुरुंगात जावे लागेल। मी म्हणाले, सर मला माफ करा, मी खूप गरीब मुलगी आहे आणि माझे या जगात कोणीही नाही। मला चोरी करण्यास भाग पाडले गेले। तुम्ही पोलिसांना फोन करू नका। तो माणूस हसायला लागला आणि म्हणाला की पोलिसांना बोलवायची गरज नाही, कारण मी स्वतः पोलीस आहे। हे ऐकून मला धक्काच बसला। आजपर्यंत मी कधीही चोरी करताना पकडले नाही। चोरी करताना पकडण्याची ही पहिलीच वेळ आहे, तेही एका पोलिसाच्या हातून। तो पोलीस माझ्याकडे भूत पाहिल्यासारखा बघत होता। त्याने येऊन माझ्या गालाला हात लावला। तो माझ्याकडे अतिशय विचित्र नजरेने पाहू लागला। त्याला माझ्यासोबत काय करायचे आहे याची मला खूप भीती वाटत होती। ते म्हणाले की घरोघरी CCTV कॅमेरे बसवले आहेत। पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी चोरीचा प्रयत्न केला, आता तुरुंगात जावे लागेल। मी त्याची माफी मागू लागले आणि रडू लागले। मी म्हणाले, सर मला माफ करा, तुम्ही जे सांगाल ते मी करेन, फक्त मला शिक्षा करू नका। मी तशी वाईट नाही। मी छोट्या छोट्या चोऱ्या करते, ते सुद्धा कारण या जगात माझे कोणीच नाही। तो म्हणाला, ठीक आहे, मी सांगेन ते तू कर। ठीक आहे, आधी मी तुला रूमवर घेऊन जातो। त्याने मला घराच्या खोलीत आणले आणि सांगितले की मी तुला सध्या या खोलीत कोंडून ठेवतो, मग तुझं काय करावं याचा विचार करेन। जर मला तुझी दया आली तर मी तुला सोडून जाऊ शकतो, पण त्या बदल्यात मी सांगेन ते तुला करावे लागेल। तो मला काय करायला सांगेल याची मला भीती वाटत होती। रात्रभर मी तिथेच कैद राहिले। दुसऱ्या दिवशी सकाळी तो माझ्या खोलीत आला आणि म्हणाला, तुला माझ्याशी लग्न करावे लागेल। त्याच्या नजरेतून त्याच्या मनात काय चालले आहे ते मला समजत नव्हते। मी म्हणाले, साहेब तुमचे लग्न झाले नाही का? तो म्हणाला की या जगात तुझे कोणी नाही तर तू माझ्याशी लग्न कर, तुला चोरीही करावी लागणार नाही। काय बोलावे तेच समजत नव्हते। तो माझ्यापेक्षा 20 वर्षांनी मोठा होता। लग्नाबाबत प्रत्येक मुलीच्या डोळ्यात अनेक स्वप्न असतात। या माणसाला मी माझा नवरा कसा स्वीकारणार? आता काय करावं या विचाराने मी खूप घाबरले होते। मी नाही म्हटलं तर तो मला तुरुंगात टाकेल आणि हो म्हटलं तर हे घर माझ्यासाठी जेलपेक्षा कमी नसेल। पण मी ऐकले आहे की पोलीस चोरांना खूप मारतात। जर पोलिसांनी मला पकडले तर ते मला लॉकअपमध्ये देखील मारहाण करू शकतात। तुर्तास सुटण्यासाठी मला त्याच्याशी लग्न करावे लागेल। गरज पडली तर मी नंतर पळून जाईन। थोडा वेळ विचार करून मी म्हणाले, ठीक आहे, मला मान्य आहे। तो म्हणाला, ठीक आहे, चल, मी तुला माझ्या घरी सोडतो। मी तुझी माझ्या कुटुंबाशी ओळख करून देतो। त्याच्या बोलण्यावरचा खरा शिक्का पाहून मी तुझ्याशी लग्न करेन, पण माझ्याशी युक्ती खेळू नकोस।
कारण सर्व काही CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. तू पोलिसांच्या हातून सुटू शकणार नाही. मी म्हणाले, सर काळजी करू नका, मी असं काही करणार नाही. त्याने मला त्याच्या घरी सोडले. पण आता मी इथून पळून जावं की काय असा प्रश्न पडतोय. पण मी कुठेही पळून गेले तर तो मला सापडेल. पोलिसांना हवे असल्यास ते कुठूनही कोणाला तरी शोधू शकतात. मी पण कंटाळले चोराच्या जीवाला. जर मी पोलिसाची बायको झाले तर निदान मला तरी हे काम करावे लागणार नाही. त्या पोलीस अमितने मला फोन केला आणि सांगितले की 7 दिवसांनी एक शुभ मुहूर्त आहे. त्या दिवशी मी तुझ्याशी लग्न करीन. हे ऐकल्यानंतर मला कळत नाही का मला आतून खूप अस्वस्थ वाटू लागले. मी लगेच बाहेर आले आणि बाजारात जायला लागले. मला समोर एक काळी गाडी दिसली. एक माणूस माझ्याकडे आला आणि पत्ता विचारू लागला. मी त्याला पत्ता सांगू लागले. तेवढ्यात मागून दुसरा माणूस आला. त्याने माझ्या नाकावर रुमाल पुसला आणि मला बेशुद्ध केले. जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मला एका अंधाऱ्या खोलीत खुर्चीला बांधून ठेवले होते. ते दोघे समोर उभे होते. माझ्याकडे बघून तो म्हणाला, तू ठीक आहेस? तू शुद्धीवर आली आहेस? त्यानंतर दोघेही मला विचित्र प्रश्न विचारू लागले, ज्यांचे माझ्याकडे उत्तर नव्हते. मी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ न शकल्याने त्यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली. मला काही कळत नसल्याने मी रडायला आणि ओरडू लागले, मला सोडा. मला तिथे 2 दिवस कैद केले आणि 2 दिवस त्यांनी माझा छळ केला. मग त्या माणसाने कोणाला तरी फोन करून सांगितले की ही मुलगी काही सांगत नाही आहे. पण नंतर तिथे पोलिसांची धाड पडली. ते दोघेही तेथून पळून गेले. पोलिसांनी मला वाचवले. अमित माझ्यासमोर उभा होता. अमित इथे कसा पोचला हे मला समजले नाही. त्याला विचारले असता त्याने सांगितले की तो कार ट्रेस करून इथे पोचला. अपहरणकर्त्याने कार तेथे सोडली होती. माझा यावर विश्वासच बसत नव्हता. हे काय चालले आहे? हे लोक मला कोणते प्रश्न विचारत आहेत आणि अमित इथपर्यंत कसा पोचला? हे सगळे प्रश्न माझ्या मनात घुमू लागले. घरी पोचले तर माझं घर पूर्ण उलथून गेलं होतं. असं वाटत होतं की माझ्या घराची कोणी झडती घेतली असेल. इथे कोण आलं असेल? माझ्या वडिलांनी मला कोणत्या संकटात टाकले आहे? मी अमितला फोन केला आणि म्हणाले की माझे असेच अपहरण झाले आहे. तुम्ही तक्रार नोंदवणार नाही का? अमित म्हणाला, तू चोर आहेस तर रिपोर्ट कसा करणार? मी म्हणाले, पण माझे अपहरण झाले. अमित म्हणाला, मी तुझ्याकडे येतो. अमित माझ्याकडे आल्यावर मला विचारू लागला, ते तुला काय विचारत होते? तुझे अपहरण का केले? मला सांग. ते मला कोणते प्रश्न विचारत आहेत? असे मी त्यांना सांगितल्यावर ते म्हणाले की जर अहवाल दिला तर तू अडकशील आणि तुरुंगात जावे लागेल. जर तुला हेच हवे असेल तर मी अहवाल तयार करेन. अमितला माझ्याशी लग्न करायचे असून माझ्या अपहरणावर कोणीही कारवाई करत नाही. त्याने अपहरणकर्त्याची सुटकाही केली आणि तक्रारही नोंदवायची नाही. मी रहस्य शोधण्याचा निर्णय घेतला. मी अमित गेल्यावर एका कारखान्यात गेले, ज्या कारखान्यात माझे वडील काही वर्षापूर्वी काम करायचे. त्या कारखान्यात त्यांची नोकरी गेल्यानंतर त्यांनी खूप काम शोधले, पण काम न मिळाल्याने तो चोरी करू लागला. मी फॅक्टरीत जाऊन माझ्या वडिलांची चौकशी करू लागले आणि तिथे सगळे तरुण होते. त्यामुळे माझ्या वडिलांबद्दल कोणाला काही सांगता आले नाही. चौकशी करत असताना मला एक जुना गार्ड सापडला. मी त्याला विचारले असता त्याने सांगितले की तो माझ्या वडिलांना ओळखतो. या कारखान्याच्या मालकाची मुलगी आणि तुझ्या वडिलांचे एकमेकांवर प्रेम होते. हा प्रकार बॉसला कळताच त्याने तुझ्या वडिलांना नोकरीवरून काढून टाकले. त्यानंतर त्याला काहीच कळले नाही. या कारखान्याच्या मालकाला भेटून सर्व काही जाणून घेईन असे मला वाटले. मी त्याला या कारखान्याच्या मालकाचा पत्ता विचारला. जेव्हा मी त्याच्या घरी पोहोचले तेव्हा समोरच्या गार्डने मला थांबवले, पण मला पाहताच त्यांना पूर्ण धक्का बसला. पण मला बघून त्यांना इतकं आश्चर्य का वाटलं की त्यांनी मला ओळखलं. मी या कारखान्याच्या मालक अनिता देवी यांना भेटायचे आहे असे विचारले असता त्यांनी सांगितले की ती इथे राहत नाही, ती परदेशात राहते असे सांगून त्यांनी मला आत जाऊ दिले नाही आणि तिथून ढकलून दिले. माझ्या लग्नाचा दिवस आल्यावर पुढे काय करायचा असा प्रश्न मला पडला होता. काही पोलिसांच्या उपस्थितीत मी त्याच्याशी लग्न केले. अमितचे कुटुंबीय तेथे उपस्थित नव्हते. मला खूप विचित्र वाटलं. मी विचारले, तुझे घरचे लोक आले का? तो म्हणाला, तू चोर आहेस. हे मी माझ्या घरच्यांना सांगताच ते लग्नाला विरोध करू लागले. मनात विचार आला की ही गोष्ट सांगायची काय गरज होती? घरचेच विरोधात असतील तर काय गरज होती? लग्न करूनही मी खूप दुःखी होते. माझ्या पतीने मला त्याच्या घरी आणले. खोली लग्नाच्या रात्रीसाठी सजवली होती. दिवसभर या खोलीत राहिले. इथे राहावंसं वाटत नव्हतं. मला माझे घर चुकायला लागले. रात्र पडली की मला भीती वाटू लागली. माझा नवरा खोलीत आल्यावर
मी ते कसे सहन करू शकेन एवढीच गोष्ट मला सतावत होती. तेवढ्यात खोलीत कोणीतरी येण्याचा आवाज आला. मी पाहिले तर समोर माझा नवरा नसून दुसरा पोलीस अधिकारी होता. आत येताच त्याने दरवाजा बंद केला आणि खोलीत माझ्या किंकाळ्या घुमू लागल्या. कारण तो मला मारत होता आणि तेच प्रश्न विचारत होता. मला प्रेमाने विचारणारा पहिला मुलगा कोण होता? पण मी पुन्हा पुन्हा सांगत राहिले की मला याबद्दल काही माहिती नाही. मला खरोखरच याबद्दल काही माहिती नाही. मला काय होत आहे? मी त्याला विचारले. माझा नवरा कुठे आहे? त्याला पाठवून तू माझ्या खोलीत कसा काय आलास? सुमारे 2 तास त्याने माझा छळ केला. त्यानंतर एक फोन केला. तो म्हणाला, साहेब ही मुलगी काही बोलत नाही, तुम्हीच बघा. तो खोलीतून बाहेर पडल्यावर अमित आत आला आणि माझ्या नाकातून रक्त येत होते. त्याने रुमालाने माझे रक्त साफ केले आणि सांगितले की तुला वारंवार विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर तू थेट का देत नाहीस? मी म्हणाले, अमित मला ह्यातले काही माहीत नाही. तो म्हणाला, बघ तुझ्या वडिलांनी करोडो रुपयांची मूर्ती चोरली आहे आणि ती मूर्ती आम्हाला हवी आहे. मी म्हणाले, माझ्या वडिलांचे 2 वर्षापूर्वी निधन झाले आणि त्यांनी मूर्ती चोरली असती तर ती विकून आम्ही श्रीमंत झालो नसतो का? असे तुम्हाला वाटते की माझ्या वडिलांनी मूर्ती चोरली आहे? तो म्हणाला की तुझ्या बाबांनी ही मूर्ती काही वर्षापूर्वी चोरली होती. त्यावेळी तू खूप लहान होतीस, पण तुझ्या बाबांनी ती मूर्ती बाजारात विकली नव्हती आणि स्वतःकडे ठेवली होती. कारण ती मूर्ती बाजारात पोहोचली असती तर आमच्यापर्यंत पोहोचली असती. ही एका प्रसिद्ध उद्योगपतीच्या घरची मूर्ती आहे आणि तिची किंमत सुमारे 30 कोटी रुपये असेल. ही एक अतिशय प्राचीन मूर्ती आहे. तो मरण्यापूर्वी तुझ्या बाबांनी तुला मूर्ती कुठे लपवून ठेवली असेल हे सांगितले असेल. मी म्हणाले की माझ्या वडिलांनी मला असे काही सांगितले नाही. तो म्हणाला, बघ तू आता माझी बायको आहेस आणि जोपर्यंत तू मला मूर्तीचा पत्ता सांगणार नाही तोपर्यंत तुझं जगणं अवघड होईल. त्यावेळी माझे पती खोलीतून निघून गेले. तो गेल्यावर मी सुटकेचा निश्वास सोडला. त्याने मला स्पर्श केला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या पतीला सांगितले की मला घरी परत जायचे आहे आणि मूर्ती शोधल्यानंतरच परत येईन. ती मूर्ती सापडताच मी तुला बोलावते, तू येऊन घेऊन जा. मी माझ्या घरी परत आले. माझ्या बाबांनी काही वर्षापूर्वी कोणती मूर्ती चोरली होती आणि कुठे ठेवली होती हे मला समजले नाही. पण मरण्यापूर्वी त्यांना मला काही सांगायचे होते. ते म्हणाले की तुझी आई अगदी तुझ्यासारखीच आहे. एक ना एक दिवस तुला कळेल. पण माझी आई मेली तर मला कसं कळणार? तेव्हा मला त्या स्त्री अनिताचा विचार आला, जी त्या कारखान्याच्या मालकाची मुलगी होती आणि माझ्या वडिलांवर प्रेम करत होती. ती बाई माझी आई आहे का? मला पाहून गार्डला धक्काच बसला. मी आज रात्री त्यांच्या घरी जायचे ठरवले होते. मला फक्त त्या बाईला भेटायचे आहे. मी घर सोडले आणि त्या थेट बंगल्यात गेले. मी बंगल्याभोवती नजर फिरवली आणि आत जाण्याचा प्लॅनही मनात केला. रात्रीच्या अंधारात तिथे पोचल्यावर मागच्या भागातून आत शिरले, कारण समोर पहारेकरी होते. बंगल्याच्या आतल्या खिडक्या उघड्या होत्या, त्यामुळे मी सहज आत शिरले. मग काय झालं, मी बंगल्यात इकडे तिकडे फिरू लागले. तेव्हा मला भिंतीवर एक चित्र लटकलेले दिसले. हे पाहून माझे डोळे पाणावले. त्यात एक स्त्री हुबेहूब माझ्यासारखी दिसत होती. हे कसं शक्य आहे? मी पायऱ्या चढून वरच्या खोलीत गेली आणि पाहू लागली. एका खोलीत एक म्हातारा आपल्या पत्नीसोबत झोपला होता. मला वाटले कदाचित तो कारखान्याचा मालक असावा. मी पुन्हा दुसऱ्या खोलीत गेले तेव्हा मला तीच बाई दिसली. तिचे वय सुमारे 40 वर्ष किंवा त्याहून कमी असावे, कारण ती खूप तरुण दिसत होती. ती एकटी झोपली होती. मग मी खोलीचा लाईट चालू केला. लाईटने बाईंना उठवले. तिला जाग येताच मी तिच्या समोर उभी होते. मला बघून ती आश्चर्यचकित झाली आणि विचारले, तू कोण आहेस? मी म्हणाले की मी पण तुझ्याकडे हेच विचारायला आले आहे. माझा चेहरा तुझ्यासारखा का आहे? ती स्त्री विचारात बुडाली होती. मग मी माझ्या मोबाईलमधून माझ्या वडिलांचा फोटो काढून त्या महिलेसमोर ठेवला. त्या बाईच्या डोळ्यातून अश्रू आले. ती म्हणाली, हे चित्र तुला कसे मिळाले? मी म्हणाले, हे माझे बाबा आहे. तिने बेडवरून उठून मला मिठी मारली. ती म्हणाली, तू माझी मुलगी आहेस. मी म्हणाले, तू माझी आई आहेस का? माझ्या वडिलांनी सांगितले होते की माझी आई मला जन्म देतानाच मरण पावली. त्यानंतर तिने मला बसवले व सर्व काही सांगितले. ती म्हणाली, तुझे वडील आमच्या कारखान्यातच काम करायचे. आम्ही दोघे प्रेमात पडलो आणि रिलेशनशिपमध्ये होतो. पण माझ्या वडिलांना हे कळताच त्यांनी तुझ्या वडिलांना नोकरीवरून काढून टाकले आणि त्यांच्या आवडीच्या व्यक्तीशी माझे लग्न लावून दिले. पण लग्नानंतर मला कळलं की मी 2 महिन्याची गरोदर आहे. मी तुझ्या वडिलांना फोन करून सगळं सांगितलं. तेव्हा तुझ्या वडिलांची अवस्था खूप वाईट होती, कारण माझ्या वडिलांनी त्यांना कुठेही काम करण्याची संधी दिली नाही. तो इकडे तिकडे भटकत होता. त्यामुळे त्याला माझी जबाबदारी त्यावेळी घेता आली नाही.
मी मुलीला जन्म दिला, पण तुझे वडील रात्री माझ्या घरी आले आणि तुला उचलून तेथून पळ काढला. माझ्या पतीला माहीत होते की हे मूल माझ्या आणि तुझ्या वडिलांच्या प्रेमाचे प्रतीक आहे. त्याने माझ्याशी खूप वाईट वागणूक दिली आणि मी त्याच्यावर कधीही प्रेम करू शकत नाही. त्याला कंटाळून मी त्याला घटस्फोट दिला आणि माझ्या वडिलांकडे आले. आयुष्यात पुन्हा लग्न केले नाही. मी तुझ्या वडिलांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला. तुझे वडील गायब झाले आणि कधीही सापडले नाही आणि मी माझ्या मुलीला भेटू शकले नाही. तिने माझ्या हातातून मोबाईल घेतला आणि माझ्या बाबांचे फोटो पाहू लागली. चित्र बघत असतानाच अचानक तिला अमितचा फोटो दिसला. ती म्हणाली, तुझ्या मोबाईलमध्ये हे चित्र कसे आले? मी म्हणाले, आई, हा माणूस माझा नवरा आहे. हे ऐकून तिचे डोळे मोठे झाले. म्हणाली, तू त्याची बायको आहेस? मी म्हणाले, आई, मी या घरात चोरी करायला गेले होते, पण रंगेहात पकडले गेले. त्याने मला त्याच्याशी लग्न करण्यास भाग पाडले. तुम्हाला हे कसे कळले? माझी आई म्हणाली, हा माणूस होता ज्याच्याशी मी लग्न केले होते. हे ऐकून मला धक्काच बसला. मी म्हणाले, आई, मग त्याला कळेल की मी तुझी मुलगी आहे. सर्व काही जाणून घेऊन त्याने माझ्याशी लग्न केले, पण मला या माणसासोबत राहायचे नाही. या कारणासाठी मी माझ्या घरी आले. तो मला काही अनमोल मूर्तीबद्दल विचारत होता, ज्याबद्दल मला काहीच माहिती नव्हती. तो म्हणाला की तुझा बाबा तुला चोरी करायला आला होता, तेव्हा त्याने ती मूर्तीही चोरली होती. त्या मूर्तीसाठी माझे अपहरण झाले आहे, असे मी म्हणाले. लग्नानंतर एका पोलिसानेही मला खूप मारले, पण इतक्या वर्षापूर्वी काय घडले होते याबद्दल मला काहीच माहिती नाही. जर माझ्या वडिलांनी चोरी केली असती तर आम्ही असे गरिबीचे जीवन का जगलो असतो? माझ्या आईने असे काहीतरी सांगितले ज्यावर माझा अजिबात विश्वास बसत नव्हता. म्हटलं, खरं तर ती मूर्ती मौल्यवान नव्हती, पण माझ्या वडिलांनी त्या मूर्तीत हिरे लपवून ठेवले होते. तो हिरा शोधण्याचा खूप प्रयत्न केला. त्या कामासाठी त्यांनी अमितला ठेवले होते. अमितला शोधून काढल्याबद्दल ते त्याला मोठे बक्षीसही देणार होते. मी म्हणाले, आई, मी ते हिरे शोधण्याचा प्रयत्न करेन. पोलिसांनी आधीच माझ्या घराची झडती घेतली आहे. माझ्या वडिलांनी मूर्ती तोडून हिरे बाहेर काढले असावे. मी पुन्हा एकदा घर शोधले, पण मला खूप असुरक्षित वाटत आहे. आता गुंड आणि पोलीस दोघेही माझ्या मागे लागले आहेत. पण काळजी करू नका, आता मी इथून निघते. मी निघायला लागले तेव्हा आई माझ्या जवळ आली आणि मला मिठी मारली. ती म्हणाली, तू माझा खरा हिरा आहेस बेटी, मला तुला गमवायचे नाही. मी म्हणाले, मी नक्कीच तुझ्याकडे परत येईन, फक्त मी तुला भेटले आहे हे कोणालाही सांगू नकोस. घरी गेल्यावर मी संपूर्ण घर शोधले, पण मला हिरे कुठे सापडले नाही. मला वाटले पोलिसांनीही शोध घेतला असेल. पोलिसांनाही हिरा सापडला नाही. मग माझी नजर माझ्या एकमेव खेळण्यावर पडली, जे बाबांनी मला दिले होते आणि सांगितले होते की माझ्या प्राणापेक्षाही जास्त रक्षण कर. काही वर्षापूर्वी दिलेली भेट मी आजपर्यंत जपून ठेवली आहे. ते एक टेडी बेअर होते. मी आईचा फोन नंबर घेतला. मी आईला फोन केला आणि म्हणाले, आई, मला काहीतरी मिळाले आहे. मला तुला भेटायचे आहे. कुठे भेटायचे ते तूच सांग. आईने मला पत्ता दिला आणि इथे यायला सांगितले. आईला भेटल्यावर मी म्हणाले, आई, मी घरभर शोधले, पण हिरे कुठेच सापडले नाही. पण माझ्या वडिलांनी मला एक खेळणे दिले होते आणि ते आयुष्यभर माझ्याकडे ठेवण्यास सांगितले होते. मी तिला ते टेडी बेअर दिले. माझ्या आईने टेडी बेअर कापला तेव्हा त्यात करोडोंचे हिरे सापडले. माझ्या वडिलांनी एका टेडी बेअरमध्ये इतके हिरे लपवले होते हे मला माहीतही नव्हते. त्यांनी ते हिरे का विकले नाही? ते विकले असते तर आम्ही श्रीमंत झालो असतो. चोरीही करावी लागली नसती. सोबत एक पत्र होते. आईने पत्र उघडले आणि ते वाचून रडू लागली. त्यामध्ये मी माझ्या मुलीला घेऊन जात असल्याचे लिहिले होते. तुझ्या वडिलांनी आणि अमितने त्याला मारण्याचा कट रचला आहे. मी तिला सोबत नेले नाही तर ते आमच्या मुलीला मारतील. हे पत्र मिळाले तर याचा अर्थ माझी मुलगी तुमच्यापर्यंत पोहोचली आहे. कोट्यावधी रुपयांचे हिरे असलेली ही मूर्तीही मी चोरली. माझ्या मुलीच्या सुरक्षिततेसाठी मी हे हिरे चोरत आहे. मी कधीही विकणार नाही, अन्यथा आमच्या मुलीच्या जीवाला धोका होऊ शकतो. आई म्हणाली की मला माहीत आहे की असे काहीतरी होईल, अन्यथा तुझ्या वडिलांनी तुला माझ्यापासून कधीच वेगळे केले नसते. तुझा जन्म होण्यापूर्वीच मला संशय आला होता की माझे वडील आणि अमित यांच्यात काहीतरी भांडण होत आहे. पण त्यानंतर माझ्या वडिलांनी त्यांचे सर्व लक्ष ते हिरे शोधण्यावर केंद्रित केले आणि माझ्या वडिलांच्या पाश्चात मी हे काम चालू ठेवले. माझे वडील आणि भावाने मिळून तुझे अपहरण केले असावे. त्यानंतर माझी आई ते हिरे घेऊन थेट तिच्या घरी गेली. मी पण तिच्यासोबत होते. माझ्या आईने ते हिरे घेतले आणि तिच्या वडिलांच्या हातावर ठेवले
आणि म्हणाली की मला माझा हिरा मिळाला आहे, तुम्ही तुमचा हिरा घ्या, आता मी हे घर कायमचे सोडून जात आहे. आईने माझा हात धरला आणि आम्ही ते घर सोडले. तिथून आम्ही थेट विमानतळावर गेलो आणि माझी आई मला दुसऱ्या शहरात घेऊन गेली. ती म्हणाली, बेटा आपण आयुष्य नव्याने सुरू करू. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.